नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं आपल्या कंटिन्यू लेक्चर सिरीजमध्ये स्वागत आहे। आजच्या सेशनमध्ये आपण पर्सेंटेज या चॅप्टरवरचे, शेकडेवारी या चॅप्टरवरचे वेगवेगळ्या परीक्षांना कसे प्रश्न विचारलेले आहेत ते परीक्षेला असलेले प्रश्न आता आपण सध्याच्या सेशनमध्ये घेणार आहोत। चालेल, चला वेळ वाया न घालवता चालू करूयात आजच्या पहिल्या सेशनला। तुम्हाला हा प्रश्न सोडवण्यासाठी बघा, वाचा व्यवस्थित आणि समजून घ्या काय म्हणते बघा। एका निवडणुकीमध्ये 8% मतदारांनी मतदान केले नाही, राईट? म्हणजे 100% मतदानापैकी 8% लोकांनी मतदानच केलं नाही। समोर सोडवणं चालू करूयात। या निवडणुकीत फक्त दोनच उमेदवार उभे होते। आता इथं उमेदवाराची नावं नाही दिले तर त्यांचं नामांतर करून टाकू आणि त्याच्या घुगऱ्या खाऊन टाकूत। त्यांचे नावं ठेवूत ए आणि बी। चालेल, निवडून आलेल्या उमेदवाराला एकूण मताच्या 48% मते मिळाली। एकूण मताच्या याचा अर्थ 100% मतापैकी 48% मते मिळाली आणि त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला। तर एकूण मतदार किती असेल? तुमच्याकडे हे ऑप्शन आहेत 4। चला सोडवणं चालू करूयात। लक्ष देऊ नका, सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या। कुठं विचारलाय? एमपीएससी सीसॅट 2013 ला हा प्रश्न आलेला आहे। या प्रश्नाला सोडत असताना आपण सोडणार कसं राजांनो? बघा लक्ष देऊ नका। कोणत्याही निवडणुकीत जेही मतदान होतं असतं, झालेलं मतदान हे कधीही आपण 100% गृहीत धरणार आहोत। झालेलं मतदान आपण किती टक्के गृहीत धरणार? 100% राजांनो, राईट? आता सर, या 100% पैकी पहिल्यांदा मला सांगा किती टक्के लोकांनी मतदानच केलं नाही? 8% लोकांनी मतदान केले नाही। म्हणजे न केलेले मतदान आम्ही साईडला काढून टाकले। किती टक्के? 8%, राईट? हे गेले साईडला। आता दुसरी गोष्ट की सर, जो उमेदवार निवडून आला त्याला आपण ए म्हणूयात। ए निवडून आला, त्याला 48% मते मिळाली। किती टक्के मते मिळाली? 48% मते मिळाली। 48% मते मिळाली आणि त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला। म्हणजे याचा अर्थ दुसरा उमेदवार हरला। तर हरलेला उमेदवार कोणता गृहीत धरू आपण? हरलेला उमेदवार आपण बी गृहीत धरूयात। कोणता गृहीत धरूयात? बी। आता मला तुम्हीच सांगा सर, 100 पैकी 8% मतदानाचं झालं नाही, ते साईडला गेलं, म्हणजे राहिलं 92%। 92% पैकी 48% याला पडले, राईट? म्हणजे 92 मधून 48 वजा करावे लागेल। सांगा बरं, 92 मधून जर 48 वजा केले तर किती राहतात बघा बरं। 92 मधून 48 गेले म्हणजे ते 2 आणि हे ओके 6, 44 राहणार आहे। किती टक्के राहणार आहे? 44% बी ला भेटलेले असणार आहे, बरोबर? या तिघांची जर तुम्ही बेरीज केली तर ती 100% आली पाहिजे। या प्रश्नामध्ये जर महत्त्वाचं सेंटेन्स कोणतं असेल राजांनो, तर महत्त्वाचं सेंटेन्स हे आहे की निवडणुकीत फक्त दोनच उमेदवार आहेत आणि एकूण मताच्या, राईट, एकूण मताच्या। अशाच टाईपमध्ये थोडंसं चेंज होऊ शकतं। काय चेंज होऊ शकतं? एकूण मताच्या ऐवजी असं म्हणलं जाऊ शकतं वैध मताच्या। वैध मतापैकी काही मतदान डिवाइड झालं असं म्हणलं जाऊ शकतं। तर तेवढं चेंज करायचं आहे, तेवढं व्यवस्थित विचार करायचा आहे। आता इथं काही अडचण येणार नाही। चालेल, आता असे प्रश्न आपले भरपूर सारे पाहून झालेले आहे। आता काय म्हणते मग मला, 1100 मतांनी दुसऱ्याचा पराभव केला। आता ते मतांनी पराभव केला, आपण पर्सेंटेज मध्ये किती पराभव झाला ते बघू। पहिल्यांदा टक्केवारी तुलना करू ना, किती टक्केवारीची तुलना, किती टक्केवारीने हरलाय तो? तर मला सांगा, याला 48 भेटले, याला 44 भेटले। किती टक्क्याने हरला रे हा किती टक्क्याने हरला? तर सर हा 4% हरलाय। 4% कमी पडले। 4% कमी पडले म्हणजे 4% तो पराभूत झाला। डन सर, 4% पराभूत झाला याचा अर्थ 4% बरोबर किती मताने पराभूत झाला? 1100 मताने पराभूत झाला, राईट? म्हणून माझं पहिलं कन्क्लुजन निघणार आहे की सर 4% म्हणजेच किती? 1100 मते। 4% म्हणजेच किती? 1100 मतदान एवढं आपल्याला म्हणावं लागणार आहे। 4% म्हणजे किती? 1100 मतदान। डन इथपर्यंत? आणि हे कन्क्लुजन भेटलं असेल तर जो प्रश्न विचारला त्याचा आन्सर आपल्याला डायरेक्ट येऊन जाणार। मग तुम्हाला एकूण विचारलं तर 100% सोबत तुलना। जर तुम्हाला किती लोकांनी मतदान नाही केलं असं विचारलं तर 8% सोबत तुलना। जो विजयी झाला म्हणजे ए, याला किती मिळालं म्हणजे 48 सोबत तुलना करायची। जर हरलेल्या उमेदवाराला किती मतदान मिळालं हे विचारलं तर 44 सोबत तुलना करायची, बाकी काहीच नाही, राईट? आम्हाला काय विचारलं ते बघा, एकूण मतदार किती होते? एकूण मतदार विचारलेत, राईट? टोटल मतदार, राईट? मतदार विचारलेत, मतदान किती झालं हे नाही विचारलं। चला उत्तर काढून घेऊ। सर 4% म्हणजेच किती? 1100। आम्हाला एकूण मतदार विचारलेत। एकूण मतदार विचारले म्हणजे टोटल विचारले, मतदान किती झालं ते नाही विचारलं, टोटल विचारले। टोटल विचारले म्हणजे आम्ही किती घेणार? 100% घेणार। मतदार आणि मतदान यांच्यामधला फरक कळायला पाहिजे।
4% म्हणजे 1100, तर 100% बरोबर किती? याचा गुणाकार इकडे, याचा गुणाकार इकडे. चला चला सॉल्व करूयात. सर 100 गुणिला कोण 1100, भागाकारात कोण हे वाले 4. 4ने कोणालाही भाग द्या, एक तर 100ला भाग द्या, नाही तर 1100ला भाग द्या, कोणालाही भाग द्या, सोपात जाणार आहे. भाग देऊ 4ने. 4 1 4, 4 2 8, 11 मधले 8 गेले, उरले किती? सर 3 उरले, झाले 30. 4 7 28, 30 मधले 28 गेले, उरले किती? 2 झाले 20. 4 5 20. आणि यांचा जर गुणाकार आम्ही 100 सोबत केला, याचा अर्थ 100वरचे 2 शून्य उचलायचे आणि याच्यावर आणून ठेवून द्यायचे. 27,500 हे माझे एकूण मतदार आहेत. एकूण काय आहेत? मतदार आहेत राजांनो. म्हणून माझ्या या प्रश्नाचा आन्सर लागेल किती? 27,500 एवढे एकूण मतदार आहेत. ऑप्शन नंबर 4, 27,500. जमते जमते जमते, सर्वांना जमलं पाहिजे. एकदा कमेंट टाकायची, डन आहे का बघा, बोलायचं पटकन. जमेल का? काही वेगळं नाही. एकूण मतदार विचारले म्हणून आपण 100% सोबत तुलना. याच्यामध्येच जर आपल्याला ए सोबत विचारलं असतं, एला किती मतदान मिळालं, तर तुम्ही काय केलं असतं? सर आम्हाला जर ए या व्यक्तीला किती मतदार मिळाले हे जर विचारलं असतं, तर 4% बरोबर 1100 हे तर कॉन्स्टंट राहणार आहे. आम्हाला एचं पर्सेंटेज किती आहे? 48%. 48% बरोबर किती असं आम्ही काढणार आहोत. असं आम्हाला जमलं पाहिजे, 100% जमलं पाहिजे. राईट. आता असा टाईप आपला ऑलरेडी शिकून झालेला आहे आणि अशा टाईपचे प्रश्न आपल्याला जमले पाहिजे आणि जमलेच पाहिजे. जमते मी असं गृहीत धरतोय आणि निवडणुकीवरच अजून एखादा प्रश्न असेल तर तो अगोदर देतो, बाकीच्या प्रश्नांना आपण नंतर बघू. चालतंय. बघा निवडणूक. चला घ्या बरं फास्ट काढा फास्ट. एक्स आणि वाय या 2 उमेदवारांनी एका निवडणुकीत सहभाग घेतला. या निवडणुकीत 80% मतदारांनी मतदान केले. 100% पैकी 80% मतदान केले, 20% मतदान केलं नाही. राईट. त्यापैकी एकही मत अवैध ठरलं नाही, म्हणजे इल्लीगल ठरलं नाही. जेवढे केले ते प्रॉपरच होते. तसेच या निवडणुकीमध्ये नोटा, नन ऑफ दी अबोचा पर्याय देखील उपलब्ध नाही. एकूण झालेल्या मतदानापैकी, हे महत्वाचं आहे, एकूण झालेल्या मतदानापैकी 56% मतदान एक्स या उमेदवाराला मिळाली आणि 1440 मताने तो निवडून आला. तर त्या निवडणुकीत एकूण मतदार किती होते? खूप महत्वाचा प्रश्न असणार आहे, खूप महत्वाचा. त्या निवडणुकीत एकूण मतदार किती होते असं आपल्याला विचारले. मतदार विचारलेत. काय विचारलेत? एकूण मतदार किती होते, म्हणजे एक तर झालेलं मतदान सुद्धा आणि न झालेलं मतदान सुद्धा, दोन्हीचं सुद्धा. चालतंय. आपण काढणं चालू करूयात. लक्ष देऊन ऐकायचं काय काय म्हणतोय तर. राईट. स्टार्टिंग पासून एक्स आणि वाय हे 2 उमेदवार एका निवडणुकीत उभे आहेत. निवडणुकीमध्ये 80% मतदान झाले म्हणते. किती मतदान झाले? 80% मतदान केलं गेलं. लक्ष देऊन ऐकायचं. सर टोटल मतदान आहे 100%. या 100% पैकी 80% मतदान झालंय. बरं, 80% झालं याचा अर्थ 20% झाले नाही आणि 80% झाले. 80% मतदान झाले, केलेले आहे. मतदान केलेले 80% आणि न केलेले किती आहे? 20%. पण टोटल मतदार तर हे 100% असणार ना. टोटल मतदार किती टक्के? 100%. हे आम्हाला सगळ्यांना माहीत आणि माहीतच असलं पाहिजे. मतदार 100%, 20% नाही केलं ते साईडला गेले, 80% केलं आहेत मोजणार. राईट. आता काय म्हणले ते खूप महत्वाचं आहे ना. त्याच्यामध्ये नोटाचा पर्याय पण नव्हता. नोटाचा म्हणजे नन ऑफ दी अबो, आम्हाला कोणीही उमेदवार पसंत नाही असा अर्थ असतो त्याचा. राईट. पुढे एकूण झालेल्या मतदानापैकी, हे खूप महत्वाचं आहे. एकूण झालेल्या मतदानापैकी हा शब्दावर फोकस करा. कोणत्या? झालेल्या. झालेलं किती आहे? 80%. या 80%ला आता आपल्याला व्यवस्थित लक्ष देऊ नये का इथून पुढे, या 80%ला आता आपल्याला झालेलं मतदान 100% म्हणावं लागेल. झालेलं मतदान किती टक्के म्हणावं लागेल? 100%. इथे आपण बरोबरचं चिन्ह देऊ म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. सर 80%ला आता आम्ही किती टक्के म्हणतोय? 100%. का बरं 100%? कारण झालेल्या मतदानाचं डिवायडेशन झालंय 56 आणि 44. राईट. म्हणजे या 100%चं आम्ही विभाजन जर केलं तर जो उमेदवार निवडून आला त्याला 56% मिळालं आणि जो उमेदवार पराभूत झाला त्याला राहिलेलं किती टक्के मिळणार? 44% मिळणार. दोघांची बेरीज 100%. दोघांची बेरीज किती टक्के लागेल? 100% लागेल. काय बोललो कळालं का बघायचा. परत एकदा सांगतो.
सर 20% झालं नाही, 80% झालं. झालेल्या मतदानापैकी म्हणले, झालेल्या मतदानापैकी 56% एक्सला मिळाली. कोणाला मिळाली? एक्सला. इथं नाव देऊयात. सर 56% एक्सला मिळाली. राहिलेली वायला किती मिळतील? 44%. झालेल्या मतदानापैकी म्हणले म्हणून 80ला आता 100% म्हणायचं. नाही तर तुम्ही असं कराल, सर 80 मधले 56 वजा करतो, 56 इकडे लिहितो आणि याला बाकीचे देतोय. नाही जमणार. जर एकूण मतदानापैकी म्हणलं असतं, म्हणजे एकूण मतदारापैकी जर याच्यापैकी म्हणलं असतं तर मग आपण करू शकलो असतो मागच्या प्रश्नासारखं. पण इथं एकूण नाही, इथं कोणापैकी म्हणले? झालेल्या मतदानापैकी 56%. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला सगळ्यांना 100% क्लिअर झाल्या पाहिजे. दोन गोष्टी, राईट? दोन गोष्टी असतात. एक तर एकूण म्हणजे टोटल इकडे पैकी, आणि दुसरी गोष्ट झालेल्यापैकी म्हणजे टोटल पैकी 80% पैकी, राईट? ह्या गोष्टी 100% लक्षात आल्या पाहिजे. एवढंच आहे या प्रश्नामध्ये, या टाईपमध्ये दुसरं काहीच नाही. चालेल, एवढं तुम्हाला सगळ्यांना लक्षात राहीलच अशीच अपेक्षा आहे. बरं, हां, 1440 मतांनी निवडून आला. आता तो किती टक्क्यांनी निवडून आला सांगा रे? याला 56% आहे, त्याला 44% आहे, म्हणजे याच्यापेक्षा याला टक्के किती आहेत? याच्यापेक्षा याला जास्त टक्के किती आहेत? सर 12% जास्त आहे. म्हणजे तुमचं कन्क्लुजन काय निघतंय? सर आमचं कन्क्लुजन कुठं करूयात आपण? आपलं इथेच करूयात. चालेल, हे थोडं लक्षात ठेवाय ना, हे अशी रेष मारले, मग आपण इथं करूयात. सर आमचं कन्क्लुजन निघलंय 12% म्हणजे किती? 1440 मतदान. 1440 मते. 1440 मते आम्ही काढणार पहिल्यांदा 100% म्हणजे किती? राईट, राईट. एकदम सोपं आहे बघा. हे याची 12 पट आहे, तर याला पण म्हणजे याला 12ने गुणल्याच्या नंतर येते, म्हणजे आम्ही पण याला पण 12नेच गुणणार आहे, म्हणजे 120ने गुणणार आहोत, राईट? म्हणजे 120 वर 2 शून्य म्हणजे 12,000 येणार आहे. बरं, नाही सर आम्हाला असं काही जमत नाही शॉर्टकट, आम्ही तिरकस गुणाकार करणार. 100 गुणिले कोण? 1440 आणि भागाकारात कोण? 12. 12ने भाग देऊयात. 12 × 12, इथे 12 आणि हा वरचा शून्य 120, राईट? 120 वर 2 शून्य टाकले म्हणजे 12,000, राईट? सगळ्यात महत्त्वाचा 12,000 हे तर तुमचं उत्तर होणारच नाही राजांनो. दिसते ऑप्शनमध्ये आहे का? हो, हे सर 12,000 दिसले, टिक केले. योग्य नाही. हे 12,000 मतदान कोणतं आहे? हे मतदान केलेले मतदान आहे ना, केलेले मतदान, राईट? केलेले मतदान किती आहे असं जर विचारलं असतं तर 12,000 लोकांनी मतदान केलं असं मी म्हटलं असतं. किती लोकांनी मतदान केले? एक्सला आणि वायला दोघांना मिळून किती लोकांनी मतदान केले? तर 12,000 लोकांनी मतदान केले. आपल्याला केलेलं मतदान नाही विचारलं, आपल्याला काय विचारलं? एकूण मतदार किती होते, म्हणजे ज्यांनी मतदान नाही केलं ते सुद्धा आणि केलं असे सुद्धा, दोन्ही मिळून मतदार, एकूण मतदार किती. म्हणून आम्ही काय म्हणणार? सर हे 12,000 ना 100% बरोबर आले, आणि हेच 100% म्हणजे किती होते? 80%. हे जर 100% म्हणजे किती होते? 80%. लक्ष देऊ नये का? एवढं फोडून फोडून सांगतोय ना, याच्यातला तुम्हाला परत डाऊटच नाही राहिला पाहिजे. एवढं फोडून फोडून सांगतोय, त्यामुळे लक्ष देऊ नये कायचं, राईट? सर 100%लाच आम्ही काय म्हणलो होतो? 80%. आता मला सांगा, आपल्याला एकूण काढायचं म्हणजे इथपर्यंत पोहोचायचं आहे. मग सर 80% म्हणजे किती मतदान आले? किती मतदान आलेत? 12,000. 80% म्हणजे 12,000 मते. आणि आता आम्हाला विचारलंय टोटल एकूण मतदार, मतदार किती होते? 100%. 100% बरोबर किती? बस तिरकस गुणाकार, याचा इकडे याचा इकडे. चला करूयात. 100 गुणिले कोण? 12,000 भागाकारात कोण? 80. करा काटाकाटी, काटाकाटी. इकडचा हा एक शून्य कट करूत, हा एक शून्य कट करूत. 8 1 8 उरले 4, 8 5 40, वरचा शून्य 150. 150 वर कोण टाकणार आहे? 2 शून्य टाकणार, राईट? म्हणजे 15,000. 15,000 हे माझं फायनल आन्सर असेल. म्हणून मी म्हणेल सर एकूण मतदार बरोबर, एकूण मतदार बरोबर किती रे? किती रे? किती रे? 15,000. 15,000. एकदा डन टाका सर्वांना. एवढं जे गळा फाडून फाडून सांगले, अरे 100% क्लिअर झालं का रे? 15,000. 15,000 क्लिअर झाले का? बोला 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 बोला, फास्ट बोला. डन 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 टाका. जमला असेल, जमला असेल, जमला असेल, 100% लक्षात आलंच पाहिजे, राईट? तरी सुद्धा एकदा परत करून टाकतो. टोटल मतदार 100, 20% केलं नाही, 80% केलं. बरं, ज्यांनी केलं त्याला आपण 100% मानू. 100%पैकी 56 याला पडलं, 44 याला पडलं, म्हणजे याच्यापेक्षाला किंवा याच्यापेक्षाला 12% जास्त पडलं. 12% म्हणजेच किती? 1440. तर 100% बरोबर किती? 12,000. तर 12,000 लोकांनी मतदान केलं. केलं म्हणजेच 100%. मतदान केलेले लोक 12,000 आणि केलेल्याला आम्ही 80% म्हणले, म्हणजे 80% म्हणजे 12,000. तर 100% बरोबर किती? तर 100% बरोबर येणार आहे आमचं 15,000. 15,000.
चला बघूया ते अजून एखादा निवडणुकीचा आहे का बघूत, नसेल तर मग मला तुम्हाला थोडेसे दुसऱ्या परीक्षेला दुसऱ्या टाईपचे विचारलेले घ्यावं लागेल. राईट. चालेल 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 चालेल. STI मेन्सला आत्ता विचारलेला आहे, उत्तर पण टिक करून दाखवलेलं आहे हे इथं थंब, पण म्हणून मग मी या उत्तराला थोडंसं डायरेक्ट मी समजून सांगतो. उत्तर दिलेलं आहे आमचं हे उत्तर आहे म्हणून. काय उत्तर आहे? 1,01,135. काय म्हणतो प्रश्न बघा. 2 उमेदवार असणाऱ्या एका निवडणुकीत 135 मते अवैध ठरली. मतदान झालं बरं काय, हे झालं, पण इल्लिगल आहे, अवैध आहे, इनव्हॅलिड आहे. राईट. यशस्वी उमेदवाराला वैध मताच्या, व्यवस्थित आहे का, वैध मताच्या, बघा जेही निवडणूक होती त्या निवडणुकीपैकी जेही मतदान झालंय त्यापैकी 2 प्रकार पडले. एक तर अवैध, इनव्हॅलिड. अवैध मतदान किती आहे? 135 मते. आणि वैध मतदान किती आहे? वैध, व्हॅलिड. वैध मतदान आहे किती रे, किती रे? वैध मताच्या 70% मते मिळाली. 70%. राईट. 135 तिकडे गेले. हे 70% मते मिळाली. कोणाला मिळाली? यशस्वी उमेदवाराला. आपण उमेदवाराचं नाव ठेवत, एक उमेदवार आहे ए, दुसरा उमेदवार आहे बी. एकाला मिळाली 70%. राजन्नो, एकाला जर 70% मिळाली असेल तर दुसऱ्याला किती टक्के रे? 30%. वैध पैकी ना, वैध पैकी. ऐका राजन्नो, जेही उमेदवार निवडणूक होणार आहे ती 100%, आणि या 100%पैकी काही अवैध होणार आणि काही वैध होणार. राईट. जी वैध झाली त्या वैधला आम्ही 100% मानणार, आणि त्या 100%चं डिवायडेशन होणार. इकडे 70 जाणार, इकडे 30 जाणार. कारण एकाला 70% मते मिळाली, एकाला जर 70 मिळाली असेल तर दुसऱ्याला राहिलेली 30 मिळणार आहे. हे आम्हाला क्लिक झालं पाहिजे. राईट. सर, आणि तो 40,000 मतांनी विजयी झाला तर एकूण किती मतदान झाले? आत्ता लेटेस्टच्या परीक्षेमधला प्रश्न आहे ना. एकूण किती मतदान झाले? मी विचार करतोय, सर हा विजय किती टक्क्याने झाला? 30 पेक्षा याला 70 मिळाले, म्हणजे किती टक्के जास्त मिळाले? सर 40% जास्त मिळाले. 40%ने विजयी झाला म्हणजे 40% जास्त मिळाले. 40% म्हणजेच किती मतदान जास्त मिळालं? 40,000 मतदान जास्त मिळालं. 40,000 मतदान जास्त मिळालं. म्हणून माझं पहिलं कन्क्लुजन निघलंय, सर 40% म्हणजे 40,000. 40% म्हणजे 40,000. मी वैध मतदानाचं पर्सेंटेज काढणार. राजांनो मला सांगा रे, 40% म्हणजे किती हजार भेटलं तुम्हाला? 40,000. मी वैध मतदानाचं म्हणजे हे इथली संख्या काढतोय, इथलं पर्सेंटेज काढतोय. 100% म्हणजे किती? 100% म्हणजे किती? व्यवस्थित विचार करा. तुम्ही सरळ सरळ पटीमध्ये पण जाऊ शकता. 40ने याला भाग दिलाय, याला भाग दिला तर 1000चा भाग जातो, म्हणजे 1000ने गुणल्याच्या नंतर 40,000 भेटतं. याला 1000ने गुणा, 1000ने गुणा, याचा अर्थ याच्यावर 3 शून्य आणून ठेवून द्या. चालत नाही सर, तुम्ही काय बोलताय आम्हाला ते काही लक्षात येत नाही. मग तुम्ही काय करा, 100 गुणिले कोण? 40,000, आणि भागाकारात कोण? 40. काटाकाटीच करणं चालू करूयात. 40 एक 40, हे वरचे 3 शून्य जशास तसे. राईट. 1000 गुणिले जर 100 करताय तर त्या 100 वर हे 3 शून्य आणून ठेवलेत, म्हणजे 1,00,000 मतदान हे भेटणार आहे. पण 1,00,000 हे कोणतं मतदान आहे रे? वैध मतदान आहे. राईट. वैध मतदान किती असं जर विचारलं असेल तर ऑप्शन मधलं 1,00,000 आन्सर लिहायचं. काय विचारलं असेल तर एकूण वैध मतदान किती असं जर विचारलं तर 1,00,000 लिहायचं आहे. आपल्याला काय विचारलं ते बघा, तर एकूण किती मतदान झाले. आता मला सांगा, एकूण किती मतदान झाले? वैध विचारलं का अवैध विचारलं हे काही कळते का? नाही. म्हणजे आम्हाला वैध आणि अवैध हे दोन्ही मिळून एकूण होणार आहे. व्हॅलिड और इनव्हॅलिड दोघांचं मिळून टोटल मतदान. म्हणून माझं फायनल आन्सर सर एकूण मतदान बरोबर. एकूण मतदान बरोबर काय होणार सर? वैधची संख्या तर घ्यायची, आणि जे आमचं इनव्हॅलिड आहे, झालंय मतदान पण ते बोगस आहे, अवैध आहे, त्या दोघांची घ्यायची. तर वैधची तर आली 1,00,000. किती आले? 1,00,000. एकावर 5 शून्य. आणि अवैधची किती आली? अवैधची आली 135, 135. आणि दोघांची जर बेरीज केली तर 1,35,135 हे माझं फायनल आन्सर असणार आहे. माझं फाइनल आंसर असेल. आणि असा प्रश्न STI मेन्सला विचारला होता. ऑप्शन नंबर 1 ये अपन का जवाब होना चाहिए. जमला असेल.
निवडणुकीवरचा कसाही प्रश्न येऊ द्या, कालचं शिक्षण आणि आजचं शिक्षण जर दोन्ही पाहिलं असेल ना, तर तुम्हाला डाऊटच येणार नाही, अडचणच येणार नाही. 100% जमल 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 आणि जमलच. फक्त एकदा रिव्हिजन करून घ्या. आयुष्यात कधी तुम्हाला निवडणुकीवरचे प्रश्न चुकणार नाही. तुम्ही निवडणुकीला उभे राहिले तर तुमचं पण प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं पाहिजे, आहे ना. चालतंय चालतंय चालतंय. 3 प्रश्नामध्ये खूपच मजा आली असेल तुम्हाला सोडवायला, म्हणून एक प्रश्न देतो. बघा 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 बघा. चला, हा एक प्रश्न थोडा स्टॅटिस्टिकवर जाऊयात, संख्येवर बोलूयात. संख्येवर बोला. काय टीईटीला विचारला होता, शिक्षक भरती 2023 टीईटी, शिक्षक पात्रता परीक्षा. टेटला नाही आहे, टीईटीला. प्रश्न असा आहे, हा इथं. 25% 1/4 बरोबर किती? 25% 1/4 बरोबर किती? चला, ज्याच्या कन्सेप्ट क्लिअर आहे त्याला 100% उत्तर जमणार 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 आणि जमणारच आहे राजांनो. चालेल चालेल चालेल. चला, काढणं चालू करूयात. सर 25% म्हणले म्हणजे हे 25 टक्केवारीचं सिंबल लागलाय म्हणजे छेदामध्ये 100 जाणार. आपल्या पहिल्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले, जिथंही टक्केवारीचं सिंबल लागेल तिथे 100 घ्यायचे. चाचीचे आले गुणाकार घ्यायचा. हे 1/4 याला सुद्धा टक्केवारीचा सिंबल आहे, इसको भी परसेंटेज का सिंबल आहे. याला पण शेकडेवारीचं चिन्ह दिसतंय म्हणजे याच्या पण छेदामध्ये कोण लागल? 100 लागल. राईट. आलं पाहिजे म्हणजे आलंच पाहिजे. परत सांगतो सर, 25% आहे, 25ला वर लिहिलं टक्केवारीच्या सिंबलमुळे, छेदामध्ये कोण लिहिलंय? 100 लिहिलंय. चा चिन्ह आलंय म्हणून गुणाकाराचं. 1/4 तर लिहिलं, पण त्याला टक्केवारी सिंबल लागलाय म्हणजे म्हणून त्याच्या छेदामध्ये सुद्धा कोण घ्यावं लागल? 100 घ्यावं लागल. राईट. 100 घेतलंय, बस आता याला व्यस्त करा, वर नेऊन ठेवून द्या. चालतंय चालतंय. सर हे बघा, 25/100 जशास तसे गुणिले 1/4 जशास तसे. हे भाकारातले 100 ज्यावेळेस वर जात असतात, भाकारातले 100 ज्यावेळेस वर जाणार आहेत त्यावेळेस ते व्यस्त होणार. म्हणजे इथं काही नसतो, याच्या छेदात काय नसतो म्हणून कोण असतो? 1. आणि ते वर जाणार त्यावेळेस ते काय होत असतात? 1/100 होत असतात. असं करावं लागत असतं. राईट. आणि 1/100 झाला असेल तर मग मी याची काटाकाटी कशी करतो बघा. सर 25 1 25, 25 चौक 100. आता कोणाची काटाकाटी होणं शक्य नाही. इथं आहे 1/100, इथं आहे 1/4, इथे आहे 1/4. वरचं 1 गुणिला 1 गुणिला 1 यांचा गुणाकार तर होणार आहे 1च. खाली 4 गुणिला 4 झाले 16, 16 गुणिले 100 करतोय, याचा अर्थ त्याच्यावर 2 शून्य टाकावं लागेल. 16वर 2 शून्य, 16वर 2 शून्य, म्हणून माझं उत्तर काय असेल? 1/1600. 1/1600 हे माझा आन्सर लागेल. एक छोटासा प्रश्न असा शिक्षक भरतीच्या पात्रता परीक्षेत होता. 1/1600 असं आपल्याला आन्सर काढावं लागते. बोला रे, आत्तापर्यंत घेतलेले सर्व प्रश्न डन आहेत का? फास्ट बोला, पटापट 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 बोलायचे. जमतंय बोलायचं. चालेल. चला, तुम्हाला एक सोडवायला प्रश्न देतो, थोडासा वेगळा 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 बघूयात. चलो निकालो. थोडं संख्येवर आहे, तुम्हाला टाइम देतोय, पटकन आन्सर काढायचं आहे, पटकन आन्सर काढायचं आहे. काढा फास्ट. लवकर 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 लवकर. चला, आला असेल असं गृहीत धरू. मग काय करणार सर या प्रश्नाला सोडत असताना? सर या प्रश्नाला काय, एक्सचे 12.5% बरोबर 2500चे 8%, तर एक्सची किंमत किती असेल? काही वेगळं करू नका ना सर. एक्स चे म्हणले म्हणून गुणाकार, 12.5% वर लिहून टाका ना. 12.5 म्हणजेच 12.5 टक्केवारी सिंबल आहे म्हणून छेदामध्ये 100 बरोबर बरोबर 2500चे 8%. सर 2500 चे म्हणले म्हणून कोण घेणार रे? गुणाकार घ्यायचा आहे. आणि 8% म्हणले म्हणून वर 8 छेदामध्ये कोण? 100. राईट.
काटाकाटी करणं चालू करून द्यायचे, बस संपला आन्सर. काटाकाटी करणं चालू. राईट सर, इकडचे 100 आणि इकडचे 100 कट झाले. आम्हाला एक्सची किंमत काढायची आहे, तर इकडं कोण राहिले सर 2500 गुणिला कोण 8 आणि हे इकडचे 12.5 इकडे आल्याच्या नंतर बरोबरच्या इकडे गेलेत, म्हणजे कोण झाले ते छेदामध्ये गेलेत 12.5. राईट, दोन्हीकडचे इक्वल इक्वल छेदामधले 100 कट होत असतात असं आपल्याला म्हणायचं आहे आणि ही संख्या तिकडे जाईल त्यावेळेस भागाकारात जाईल. पहिलं काम करा, पॉईंट उडवा. एकदम बेसिक सांगतोय, छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय, तर ह्या तुम्हाला माहित असल्या पाहिजे. पॉईंट उडवला तर वर एक 0 वाढवून टाका आणि इकडे गुणिलेचे 8 जशास तसे, छेदामध्ये कोण 125 जशास तसे. तुम्हाला वाटलं सर मला पॉईंट इथं नाही वाढवायचा, मला पॉईंट 8 वर वाढवायचा, तिथे वाढवा राजांनो, कुठेही वाढवा, काहीच हरकत नाही, फक्त अंशामध्ये वाढवा. सर अंशामध्ये का बरं वाढवा, कारण छेदामध्ये पॉईंट नंतर अंक आहे, तर पॉईंट 0 वाढणार वर अंशामध्ये. एवढं डन झालं पाहिजे आपल्याला. आणि हे जर तुम्हाला डन झालं असेल तर आम्ही काय करणार, 125 ची दुप्पट 250, वरचे 2 शून्य जशास तसे, 200 गुणिला कोण 8. राईट सर, 8 दोन्ही 16, वरचे 2 शून्य जशास तसे, म्हणजे माझं उत्तर लागेल 1600. 1600 1600 ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. डन डन डन. जमलं पाहिजे, जमेल, बहुत भारी गोपालराव, जमेल 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 जमेल. चलो 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 चलो, फास्ट फास्ट फास्ट, पटापट 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 पटापट. घ्या बरं, घ्या बरं. चला चला चला. बागेचे प्रवेश शुल्क 35% कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% वाढली. शुल्क कमी केलं, वाढली. तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल हा किती असेल? 7% कमी झाला, 9% वाढला, 9% कमी झाला, 5% कमी झाला. किती असेल ते पाहायचं आहे. वो देखना है भाई, वो देखना है. देखो 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 किती होतोय तर. चालेल, बघा सोडत. सर सर समजा जर बागेचं प्रवेश शुल्क 100 असेल, किती असेल 100, 35% कमी केलं, याचा अर्थ 100वर 35% कमी. सांगा बरं, 35% कमी म्हणजे मी नेमकं घेऊ किती? तर 100तून 35 मायनस करणार, कमी ना, कमी म्हणजे मायनस करावं लागणार आहे ना. 35 कमी केले याचा अर्थ 65 घेणार. त्यामुळं प्रवाशांची संख्या 40%ने वाढली. वाढली याचा अर्थ 100वर वाढ झाली. 100वर वाढ 40% वाढ म्हणून 140 इथे लिहितोय. 40% वाढ म्हणून कोण 140. असं आपल्याला जमलं पाहिजे, डनच असलं पाहिजे. हे जमलं अशी अपेक्षा, सगळ्यांना जमलं पाहिजे. राईट, काटाकाटी करणं चालू करतो. एवढी म्हणणी झालीच पाहिजे. 35% कमी म्हणून 100वर 65 लिहिले, 40% वाढ म्हणून 100वर 140 लिहिले. काटाकाटी 100 कटले, 0 कटला. कोण कोण राहिले माझ्याकडे? सर इथे राहिलेत 65, गुणिले राहिलेत 14, छेदामध्ये कोण 100, सॉरी 10, 0 कट झाला होता. 5 भाग देणं चालू करूयात. 5 दोन्ही 10, 5 1 5 उरला 1, 5 त्रिक 15 झाले. या दोन्ही आता 14ला भाग जातो, देऊन टाकूत. बे 1 बे, बे 7 14, 13 7 91. म्हणजे अगोदर सर आम्ही 100 रुपये प्रवेश शुल्क गृहीत धरला होता, आता ते झाला 91. 100 रुपये प्रवेश शुल्क गृहीत धरला होता, आता तो झाला 91. 91 झाला याचा अर्थ 100वर घट झाली ना. आणि 100वर कितीने कमी झाला? सर 100वर 9% कमी झाला किंवा 9% घट. घट म्हणजेच काय? कमी म्हणजेच नुकसान किंवा तोटा. म्हणून माझा आन्सर असं जिथे असेल ते 9% घट किंवा 9% कमी. कुठे आहे? 9% कमी झाला. राईट, उत्पन्नात काय बदल झाला? 9% घट झाली, 9% कमी झाला. डन 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 डन. राईट, जमलं पाहिजे, जमलं पाहिजे, जमलं पाहिजे. एकदम बेसिक प्रश्न होता. राईट, बेसिक प्रश्न होता. चालेल चालेल चालेल. चला आता थोडेसे आगळ्या वेगळ्या प्रश्नाला सुरू करूयात. उत्तर तर दिसते तुमच्या डोळ्यासमोर, पण काढायचं कसं ते समजून घ्या. उत्तर तर दिसते तुमच्या डोळ्यासमोर 10 आहे म्हणून, काढायचं कसं ते समजून घ्या. एका 70 व्यक्तीच्या गटात 28 व्यक्ती फक्त चहा पितात, 32 व्यक्ती, बरं एवढ्याला फोकस करू, 28 व्यक्ती फक्त चहा,
32 व्यक्ती चहा व दूध पितात. 32 व्यक्ती काय पितात? चहा व दूध पितात. तर दूध पिणाऱ्या ची संख्या किती असेल? फक्त दूध पिणाऱ्याची संख्या किती असेल असं विचारलं, राईट? किंवा दूध पिणाऱ्याची संख्या किती असेल असा प्रश्न आल्यावर काय करायचं बघा, वेन डायग्राम नुसार काढूयात आपण. एक ही जे सर्कल काढलंय मी, हे चहा पिणारे घेतो, यांचं नाव काय आहे? हे चहा पितात. या सर्कलमध्ये जी ही संख्या असेल ती चहा पिणाऱ्याची संख्या असेल, राईट? नंतर इकडे कोण घेतोय? इकडे घेतो आपण दूध पिणाऱ्यांची संख्या. या सर्कलमध्ये मी दूध पिणाऱ्याची संख्या घेतोय, चालेल? इकडच्या वर्तुळात चहा पिणारे, इकडं दूध पिणारे, आणि मध्ये जी घेईल ती दोन्ही पिणारे, बरोबर ना? सर काय म्हणले बघा, टोटल व्यक्ती आहेत 70 पैकी 28 व्यक्ती फक्त चहा पितात, त्यांना दूध आवडत नाही, म्हणजे ते दुधाच्या वर्तुळाला टच सुद्धा करणार नाही. हे दुधाचं वर्तुळ, फक्त चहा पितात. किती जण? 28 जण फक्त चहा. लिहून टाकलं, डन इथपर्यंत. सर 28 जण फक्त चहा पितात आणि 32 व्यक्ती आहे चहा व दूध पितात, म्हणजे दोन्ही पण पितात, चहा पण पितात आणि दूध पण पितात. 32 व्यक्ती, राईट? म्हणजे मला आतापर्यंत किती व्यक्ती भेटले? सर 28 प्लस 32 व्यक्ती भेटलेत. 28 फक्त चहावाले आहेत, 32 चहा आणि दूधवाले आहेत. दोघांची बेरीज केली तर 8 आणि 2 10, 10 0 हात चाला 1, 3 आणि 3 6. 60 व्यक्ती हे एक तर चहा पितात, नाही तर चहा किंवा दूध पितात. माझ्याकडे सगळे टोटल व्यक्ती किती आहेत? 70. म्हणजे राहिलेले किती व्यक्ती आहेत? 10 व्यक्ती अशा आहेत जे फक्त आणि फक्त किती काय पितात? दूध. म्हणून संपलं माझं आन्सर. किती? 10 व्यक्ती हे माझं फक्त दूध, गोल करून येत, फक्त दूध पितात. 10 व्यक्ती हे माझं फक्त काय पित असतात? दूध पितात. म्हणून माझं उत्तर यायला पाहिजे 10 व्यक्ती फक्त दूध पिणारे आहेत. आणि त्या उत्तराला तर ऑलरेडी टिक केलंय. काही बी नाही जमलं तर तुम्हाला फक्त समजून सांगायचं होतं, म्हणून आम्ही ते उत्तर लिहिणार आहोत. सगळ्यांची बेरीज 70 आली पाहिजे. बघा 28 अधिक 32 अधिक 10 जर केले तर आमचे एकूण व्यक्ती जेवढे आहेत तेवढी माझी बेरीज लागेल. एकदा सर्वांनी कमेंट टाका, सर्वांना जमेल करे. डन करे राजांनो. बोला रे फास्ट. जमल, येऊन जाईल, मजा येते प्रश्न सोडवायला. डन. चालो. अब वैसा ही प्रश्न थोडंसं एक स्टेप अजून त्याच्यात ॲडव्हान्स. बघा काय म्हणते. एका क्लबमध्ये 80 खेळाडू आहेत, त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात. किती? 36. व 48 खेळाडू क्रिकेट खेळतात. अरे वा, लय भारी आहे. 48 खेळाडू क्रिकेट खेळतात. 36 जण कबड्डी खेळतात, 48 जण क्रिकेट खेळतात. व 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळतात. 12 खेळाडू काय खेळतात? कबड्डी व क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळतात असतील तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत? काय विचारलं? टक्क्यामध्ये विचारलं. आणि हा MPSC ने ग्रुप B ला 22 मध्ये प्रश्न विचारला होता, राईट? चला तसंच आकृती बघा, समजून घ्या. सगळ्यांनी समजून घ्या. एक सर्कल काढलं आपण कबड्डीच्या खेळाडूंसाठी. हे सर्कल आहे, असं गृहीत धरून नाव देऊ त्याला. हे सर्कल कशाचं आहे? कबड्डी, राईट? दुसरं सर्कल काढूयात क्रिकेटसाठी. हे जे सर्कल असणार आहे आमचं, हे क्रिकेटसाठी आहे. क्रिकेटचे खेळाडू, राईट? मग मी काय म्हणतोय, एका क्लबमध्ये 80 खेळाडू आहेत, त्यापैकी 36 खेळाडू कबड्डी खेळतात. 48 खेळाडू टक्क्यामध्ये आणि 48 टक्क्यामध्ये खूप फरक असतो. 48 खेळाडू क्रिकेट खेळतात, 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट हे दोन्ही खेळतात. म्हणजे इथे येणारी संख्या ही 12 असली पाहिजे. दोन्ही खेळणार आहेत ना. ही जी संख्या आहे 12 ही क्रिकेटच्या वर्तुळामध्ये सुद्धा आहे, कबड्डीच्या वर्तुळामध्ये सुद्धा आहे, राईट? आता मला सांगा, तुम्हाला इथं हा जो 36 शब्द 48 शब्द फक्त कबड्डी फक्त क्रिकेट असा आहे का? नाही. ते कबड्डीमध्ये खेळू सुद्धा शकतात, नाही बी खेळू शकतात, राईट? मग मला एवढं परफेक्ट माहित पाहिजे की कबड्डीचं वर्तुळ, टोटल वर्तुळ 36च असलं पाहिजे.
आता या कबड्डीच्या वर्तुळातले ऑलरेडी आम्ही 12 दाखवले, म्हणजे इथे दर्शवत असताना आम्हाला कबड्डीमध्ये 36 - 12 किती दर्शवावं लागेल? 24 खेळाडू असे आहेत जे फक्त कबड्डी खेळतात. फक्त कबड्डी खेळणारे खेळाडू किती? 24. फक्त कबड्डी 24. कबड्डी आणि क्रिकेट असे 12, असे टोटल मिळून 36 खेळाडू कबड्डी खेळणारे आहेत. काय बोललं लक्षात आलंच असेल आणि 100% आलंच असेल आणि आलंच असेल. राईट. परत एकदा सर 12 खेळाडू असे आहेत जे कबड्डी सुद्धा खेळतात आणि क्रिकेट सुद्धा खेळतात. सर या 12 पैकी म्हणजे 36 खेळाडूपैकी 12 खेळाडू जर मायनस केले तर 24 खेळाडू असे आहेत जे फक्त आणि फक्त कबड्डी हा एकमेव खेळ खेळतात आणि 12 खेळाडू असे कबड्डी आणि क्रिकेट सुद्धा खेळतात. असे दोन्ही मिळून 36 खेळाडू कबड्डी खेळणारे आहेत असा मी निष्कर्ष काढतो. दुसरं काय म्हणते? 48 खेळाडू क्रिकेटवाले आहेत. फक्त क्रिकेटवाले नाही, त्यातले काही कबड्डी सुद्धा खेळू शकतात. मग 48 पैकी या 48 पैकी -12 हे 12 मायनस केलेत. 48 पैकी 12 मायनस केले, मला किती खेळाडू भेटले रे? 36 खेळाडू असे भेटले जे फक्त क्रिकेट खेळतात. राईट. म्हणजे ही जी 36 संख्या आहे ही फक्त क्रिकेट खेळणारीची आहे. ही जी 24 संख्या आहे ही फक्त कबड्डी खेळणारीची आहे. राईट. आता मला सांगा कोणता ना कोणता खेळ खेळणारे, एक तर कबड्डी खेळणारे, एक तर कबड्डी खेळणारे किंवा क्रिकेट खेळणारे किती खेळाडू आहेत? 24 अधिक 12 अधिक 36 किती झाले बघा बरं. 24 आणि 12 36, 36 आणि 36 72. म्हणजे 72 खेळाडू अशा आहेत जे एक तर कबड्डी खेळतात, नाहीतर क्रिकेट खेळतात, नाहीतर दोन्ही खेळ खेळतात. काहीतरी खेळणार आहेत. आता खेळणारे जर 72 असेल तर न खेळणारे किती? न खेळणारे किती सर? तर मला सांगा टोटल खेळाडू होते सर 80. क्लबमध्ये खेळाडू किती आहेत? 80. सर 80 पैकी 72 खेळाडू कोणता ना कोणता खेळ खेळतात, म्हणजे 8 खेळाडू न खेळणारे आहेत. 8 खेळाडू कोणते आहेत? न खेळणारे. कबड्डी पण नाही खेळत आणि क्रिकेट पण नाही खेळत. न खेळणारे. सर न खेळणारे का बरं काढलेत? राजांनो वाचा. कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाही असे किती आहेत? तर असे 8 जण भेटलेत. असे किती जण भेटलेत? 8 जण भेटलेत. सर 8 जण भेटले ना, 8 ऑप्शन मध्ये दिसे ना. अरे राजांनो तुम्हाला टक्केवारी विचारली, किती टक्के? मला सांगा टक्के विचारलेत तर तुमचे एकूण खेळाडू तर आहेत ना 80. एकूण खेळाडू आहेत 80. 80 पैकी 8 हे कोणताच खेळ खेळत नाहीत. सर 80 पैकी 8 खेळत नाही म्हणून 80च्या डोक्यावर 8. 80 पैकी 8 खेळत नाही, आम्हाला पर्सेंटेज मध्ये विचारले म्हणून मी इथं गुणिले टक्केवारी करणार 100. तुम्हाला सांगितलं पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितले की दिलेल्या अपूर्णांकाचं रूपांतर आम्हाला जर टक्केवारीत करायचं असेल तर गुणिले 100 करायचे आहेत आणि आम्ही गुणिले 100 करणार आहोत. अच्छा, जमलं पाहिजे सर्वांनी इथपर्यंत. काटाकाटी करूयात. सर 8 × 8 8 × 10 80. 10ने जर 100ला भाग दिला, 10ने 100ला भाग दिला तर 10चा भाग जात असतो. म्हणून माझं उत्तर 10% खेळाडू असे आहेत जे न खेळणारे आहेत. कोणताच खेळ खेळत नाही, नाहीतर कबड्डी खेळत नाहीत आणि क्रिकेट खेळत नाहीत. न खेळणारे 10%. ऑप्शन नंबर किती दिसते? 3. डन. जमलं पाहिजे, सर्वांना जमलं पाहिजे, शुअर जमलं पाहिजे. जमतंय असंच मी गृहीत धरतोय ना. शुअर जमतंय. जमलंच पाहिजे रे राजांनो. चालेल. घ्या. हा एक प्रश्न बघूत आता. घ्या. एका वर्षाच्या सुरुवातीला शहराची लोकसंख्या 8,50,000 होती. पहिल्या वर्षी प्रति हजार, अरे बापरे हे काय, प्रति हजार 12 दराने लोकसंख्या वाढली आणि पुढच्या वर्षी 1% दराने लोकसंख्या कमी झाली. तर 2 वर्षाच्या शेवटी लोकसंख्या किती आहे? 2 वर्षाच्या शेवटी लोकसंख्या किती आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. चला काढणं चालू करूयात. मीच सांगून देतो. बघा आपण ही बोल देंगे, समझ लो क्या है, कैसा है, किस प्रकार से निकालना है. बघा सर लोकसंख्या आहे 8,50,000. 8,50,000 लिहून टाकले. पहिल्या वर्षी प्रति हजार, प्रत्येक हजाराला 12 दराने लोकसंख्या वाढली. अरे हजाराला वाढले ना, मग सर इथे 1000 घ्या.
हजाराला वाढली सर, हजाराला वाढली म्हणजे वर 112 होणार. हजाराची संख्या किती व्हायली? 112. जेवढ्यावर वाढ झाली तेवढ्यावर. टक्क्याने वाढली, 12% वाढली असं नाही म्हणते, 12 दराने वाढली असं म्हणते, पण 100 मागे नाही म्हणत आहे, प्रति हजारा मागे. म्हणून छेदामध्ये 1000 तर वर 112. ही झाली पहिली वाढ. आणि पुढच्या वर्षी, हे तर झालं पहिल्या वर्षाची कंडिशन. हे कोणत्या वर्षाची कंडिशन? पहिल्या वर्षी. आणि पुढच्या वर्षी 1% दराने कमी झाली. टक्क्याच्या दराने म्हणले, आता हजारामागे म्हणले का? नाही ना, टक्क्याच्या दराने म्हणजे 100वर 1ने कमी. दुसऱ्या वर्षी 100वर 1ने कमी म्हणजे मला इथे किती घ्यावं लागेल? 99 घ्यावं लागेल. झालं. हा, परत सांगतो, ही मांडणी लक्षात येते का? बघा, खूप महत्वाची मांडणी आहे. आतापर्यंत बेसिकच्या प्रश्नामध्ये होऊन जात होतं, लोकसंख्येवरचे जे प्रश्न घेतले त्यामध्ये, राईट? परत ऐका. हा, ऐका सर, 8,50,000 लोकसंख्या आहे. पहिल्या वर्षी, लक्ष देऊन ऐकायचं आहे, पहिल्या वर्षी प्रति हजार म्हणजे हजारामागे 12 दराने लोकसंख्या वाढली. हजारावर 12 वाढले म्हणून किती घेणार? 112. राईट, असं म्हणायचं आहे. हजारावर 12 वाढले म्हणून 1012 घ्यायचंय. फक्त 112 नाही करायचंय. 100वर नाही वाढले, ते 100वर वाढले नाही, ते हजारामागे वाढले म्हणून हजारावरच वाढ. जर असं म्हणलं असतं 100वर वाढ झाली तर मग आपण 112 घेतले असते. बरं, 112. आता हजारावर हा शब्द फोकस आहे ना, या शब्दांवर फोकस नाही केलं तर चुकणार आम्ही. जर तिथं फक्त असतं 12%ने वाढली किंवा 12 दराने वाढले तर मग आम्ही वर 112 घेतले असते, छेदामध्ये 100 घेतले असते. पण तिथं शब्द दिलाय, काय दिलाय? प्रति 1012, हजारावर 12 म्हणजे 112, 1012 घेणार. डन. आणि पुढच्या वर्षी 1%च्या, बघा ना, इथं काही दिलं का रे प्रति 1000 वगैरे? पुढच्या वर्षी 1%च्या दराने लोकसंख्या कमी झाली. 100वर कमी, 100वर 1% कमी म्हणजे 99 झाले. एवढी मांडणी काटाकाटी तुमचा आन्सर येऊन जाणार. चला करूयात. कोणतं काटाकाटी करू शकतो? बघा काय करू शकतो सर? हे 3 शून्य तुम्ही कट करू शकता, हे 3 शून्य कट करू शकतो. झालंय. अजून हा 1 शून्य पण कट करू शकता, हा 1 शून्य पण कट करू शकता. अजून 5ने भाग देऊ शकतो असं मला वाटतंय. द्या मग भाग. 5 1 5, 5 2 10. इथे 5 1 5 उरले 3, 5 7 35, 17. अजून पण देऊ शकतो, इथे देऊ शकतोय ना. द्या, इथल्या इथेच काटाकाटी करून टाकू ना. बे 1 बे, बे 5 10, 1ला जात नाही म्हणून 0, बे सकम 12. कोण राहिले बघा? इथे राहिलेत 17, इथे कोण राहिलेत? 506, आणि तिकडे कोण राहिले? 99. अरे बापरे, गुणाकार चांगला मोठा आलाय. कोणता सोपा जाईल राजांनो? कोणता सोपा जाईल? मला वाटतं 506 गुणिले 99 करून घेतलेलं बरं राहील. 506 गुणिले 99 करून घेतलेलं बरं राहील. राईट? तुम्ही त्याचा गुणाकार 2 पद्धतीने करू शकता. मी एकदा पहिल्यांदा बेसिक पद्धत सांगतो, तोपर्यंत हे 17 जशास तसे. चला, 99चा पाडा म्हणायचा आपल्याला. 99चा 100चा म्हणा ना. 100 सकस 600, 600मधून 6 वजा केले. 600मधून जर 6 वजा केले असेल राजांना, तुम्ही 600मधून 6 वजा केले, सांगा बरं. 600तून 6 गेल्यावर 594, 94शी 4, 594शी 4 म्हणजे 59 हातचे राहिले. 99 0 0 59शी 9 म्हणजे आता हातचे किती राहिलेत? 5 राहिलेत. सर 100 5 500, 500तून 5 गेले म्हणजे 495, 495 मध्ये जर 5 मिळवले तर 500. म्हणजे 506 गुणिले 99 किती आलं असतं? 50,094 आलं असतं. किती आलं असतं? 50,094. राईट. किंवा तुम्ही असंही करू शकता. कसं? बघा 506चा गुणाकार कसा करायचा ते सांगायला. मी असं म्हणू शकतो का रे? सॉरी, 506 आहे ना ते. 506 गुणिले 100 करूत आपण. 506 गुणिले 100 केलं याचा अर्थ ते 50,600 आले. म्हणजे मी या 506ला 100 वेळेस घेतलं. सर 100 वेळेस घेतलं तुम्ही म्हणजे एकदा जास्त गेले, तुम्हाला 99 वेळेसच घ्यायचं ना. गुणाकार कसा करायचा ते सांगूया. 100 वेळेस घेतलं सर तुम्ही म्हणजे एक वेळेस जास्त घेतलं, जे जास्त घेतलं ते कमी करून टाका म्हणजे मायनस करा 506. राईट? 600 मधून 506 गेले किंवा डायरेक्ट वजाबाकी केली. अरे 600 मधून 506 गेले, बरं चला वजाबाकी करू. याच्यातून जात नाही, इकडून घेतलाय, याच्याकडे झाले 5, याच्याकडे झाले 10, 10 मधला एक तिकडे गेला म्हणजे राहिले 9, 9 मधला एक गेला 10, 10 मधले 6 गेले, राहिले किती? 4. 9 जशास तसे, 5तून 5 गेलाय 0, हा 0 जशास तसा, ते 5 जशास तसे म्हणजे काय आलं? 50,094.
असंही तुम्ही करू शकता किंवा डायरेक्ट जमत असेल तसं करा आणि काही नाही जमलं तर सरळ सरळ गुणाकार तरी करा राजांनो, उत्तर काढा, काहीतरी करून उत्तर काढा, ठेवू नका त्याला तसं. आणि याचा गुणाकार करायचा आता 17 सोबत. राईट, चला गुणाकार करू. 17चा पाडा. 17 एक 17, 17 चोक 68, 68 8, हातचे आले 6, 17 एक 17, 17 9 153, 153 आणि 6 159, 159शी 9, हातचे किती आले तर 15, 17 0 0 हे 5 जशास तसे, परत 17 0 0 तो 1 जशास तसा, 17 5 85, म्हणजे माझं उत्तर येणार आहे 8,51,598, 8,51,598. ऑप्शन नंबर हे 8,51,598 ए नंबर. आणि असा प्रश्न स्टाफ सिलेक्शनने विचारलेला होता. असा प्रश्न आपल्याला जमला पाहिजे, जमेलच अशी अपेक्षा जमणारच आहे. शुअर जमतंय असंच मी गृहीत धरतोय. एकदा सर्वांनी मला कमेंट टाका, आज घेतलेले सर्व प्रश्न तुम्हाला लक्षात आलेत का रे? सर्व प्रश्न लक्षात आले का? PDF टाकून देतो, PDF पहा. बाकीचे प्रश्न सुद्धा आहेत त्याच्यामध्ये, याच टाईपचे आहेत, ते सोडून पाहायचे. प्रत्येक प्रश्न क्लिअर झाले का? कमेंट टाकायचे फास्ट. सर्वांना जमतंय असंच मी गृहीत धरतोय. आणि आपल्याला उद्याला नवीन सेशन चालू करायचं, नवीन टॉपिक चालू करायचं आहे.